हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ माझ्याकडे दोन ब्रेसलेट आहेत. त्याच्यामधलं एक तुम्हाला निवडायचं आहे, कोणतं तरी एक ब्रेसलेट निवडायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे आहे क्लिअर कॉर्ड्स आणि हे सिट्रीन आहे. ओके, ह्याच्यावर आजचा मेसेज मी चेक करणार आहे. जर तुम्ही क्लिअर कॉर्ड्सला निवडत असाल तर तुमच्यासाठी काय मेसेज आहे, आणि जर तुम्ही सिट्रीनला निवडत असाल तर तुमच्यासाठी काय मेसेज आहे. जितकं मेसेज तुमच्याशी रेझोनेट होईल तितकाच मेसेज तुम्ही घ्या. आणि बघा ह्या दोन्हीतलं कुठलं तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा तुम्हाला वाटतं की येस की मला ह्याच्यातून काहीतरी या ब्रेसलेटमधून एकातून तरी काहीतरी मेसेज मिळेल तुम्हाला. एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही टॅरोट रीडिंग कोणत्याही कोणाची जरी तुम्ही चेक करत असाल, बघत जरी असाल ना, एक नेहमी लक्षात ठेवा, 100% कधीच रीडिंग नसते. 70%च रीडिंग कधीही धरायची असते. आता हे सगळे लोक सांगत नाहीत 70% धरायची, 30% हा आपला कर्म असतो. काही आपल्याला साईन देतात, म्हणजे हे जे आपले कार्ड असतात ना, आपल्याला साईन देतात, क्विकली आन्सर आपल्याला देण्यासाठी असतात. ओके, तर तुम्हाला जर क्लिअर कॉर्ड्स निवडायचं आहे तर बघा, किंवा सिट्रीन, हो, दोन्हीपैकी एक कोणता तरी निवडा आणि बघूया तुमच्यासाठी काय आन्सर आहे. आणि चेक करा कोणता तुम्हाला जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटतं आणि तुम्हाला वाटतं आहे की येस मला ह्याच्यातून काही ना काहीतरी मेसेज किंवा आत्ता तुम्ही ज्या थॉटमध्ये किंवा करंट एनर्जीजमध्ये आहात त्याच्यासाठी काय आन्सर येते का ते चेक करूया. ओके, आय होप सो तुम्ही निवडला असेल. फर्स्ट जर ज्यांनी क्लिअर कॉर्ड्स निवडले त्यांच्यासाठी आपण मेसेज घेऊया. आपण इथेच ठेवूया. ज्यांनी क्लिअर कॉर्ड्स निवडलं आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे बघूया. फोर ऑफ वॉन्ड्स आले. ओके, 5 ऑफ पेंटिकल्स, पेज ऑफ वॉन्ड्स आणि गायडन्स पण घेणार आहोत आपण. पहिले हे मेसेज घेऊया तुमच्यासाठी. मेसेज बघा तुमच्याशी किती रेझोनेट होतात आहे त्याच्यानुसार मेसेज घ्या. जास्त फोर्सफुली मेसेज कोणतेही घेऊ नका. ओके, स्टार आले पण स्टार रिव्हर्समध्ये कार्ड आलेलं आहे. आणि 5 ऑफ पेंटिकल्स, 4 ऑफ वॉर्ड्स, मला असं वाटतं की ना तुम्ही थोडं टेन्स आहात आत्ता. ओके, थोड्या काही अशा गोष्टीमध्ये मला असं वाटतं की लॉस, फायनान्शियली गोष्टीमध्ये लॉस झाला आहात, मेंटली डिस्टर्ब झालेला आहात. थोडंसं मला वाटतं हेल्थ पण डेफिनेटली तुमची ओके नसणार आहे. कार्ड आले, जितके मेसेज रेझोनेट होतील तितकेच घ्या. हां, तर हेल्थ पण मला असं वाटतं की तुमची ठीक नसणार आहे. काहीतरी काळजी, काहीतरी विचार सतत तुमच्या मनात मला असं वाटतं की चाललेत. कधीतरी तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं इथं स्टॉप करावं आणि कुठेतरी म्हणजे म्हणतो ना की मूव ऑन व्हायला पाहिजे ह्या गोष्टीतून. म्हणजे त्याच गोष्टी किंवा तोच त्रास, त्याच म्हणजे एक सामाजिक भौतिक गोष्टीतून पण तुम्हाला एखाद्या वेळी त्रास होत असेल, त्याच्यामुळे तुम्ही थोडं डिस्टर्ब होत आहे. पण तुम्हाला एंजल डिवाईन हे सांगतात आहे की तुम्हाला रिकव्हरी करायची आहे आता स्वतःची. ओके, तुम्हाला म्हणजे इतर लोक काय बोलतात किंवा तुम्ही किती डिस्टर्ब व्हायला पाहिजे त्या गोष्टीवर, याच्यासाठी तुम्ही थोडासा विचार करा. आणि तुम्हाला रिकव्हरी करायचं आहे, स्वतःचं लाईफ आहे तुमचं. ओके, सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. ओके, हे तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज मला तरी इथं दिसतोय. तुम्ही कुठे ना कुठे फायनान्शियली पण लॉसमध्ये गेलात, तुम्ही मानसिक लेवलवर पण कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब झालेलं, शारीरिक लेवलवर, त्याच्यामुळे तुम्ही तिथं प्रॉब्लेममध्ये येत आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला स्वतःची रिकव्हरी करायची आहे, स्वतःवर थोडंसं काम करावं लागेल. आणि खूप गोष्टी आहेत तुमच्याकडे, असं नाही आहे की नाही आहेत. आणि मला असं वाटतं की काहीतरी गोष्टींचा तुम्ही ध्यास घेऊन बसलाय, कोणत्या तरी गोष्टीचा विचार तुम्ही जास्त लॉंग टाईम करताय. ओके, हे बघा, कोणत्याही गोष्टीतून मूव्ह होणं बरोबर आहे की एखादी गोष्ट नाही ना आपल्याला पटली किंवा तिथे आपल्यासाठी पर्टिक्युलर ते जर टाईम ठीक नसेल, ती गोष्ट ठीक नसेल, तो व्यक्ती व्यवस्थित नसेल, तर तिथून मूव्ह ऑन होणं किंवा मेंटली त्यातून बाहेर येणं खूप महत्त्वाचं असतं. हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गायडन्स आहे. आता तुमच्याशी किती मेसेज रेझोनेट होतं आहे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की येस तुमच्यासाठी हा मेसेज रेझोनेट झालेला आहे. तुमच्यासाठी मी गायडन्स पण चेक करते. एंजल, ज्यांनी हे क्लिअर कॉर्ड्स निवडलेले त्यांच्यासाठी प्लीज गायडन्स द्या. गायडन्स काय आहे त्यांच्यासाठी प्लीज.
तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि डेफिनेटली स्ट्रॉंग आहात. एजचं कार्ड आले. सगळ्या गोष्टीतून तुम्ही व्यवस्थित बाहेर निघणार आहे. डेफिनेटली चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ज्या गोष्टी आत्ता स्टक झालेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमची रिकव्हरी होत नाही, तुम्हाला रिकव्हरी करायची आहे, स्वतःवर काम करायचं आहे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओके, इनर वॉईस, तुमचा जो इनर वॉईस आहे ना, आत म्हणतो ना, अंतर्मन तुमचं काय बोलतं ना, ह्याच्यावर तुम्हाला जास्त जास्त लक्ष द्यायचं आहे. ती पॉवर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, लोकांकडून होणाऱ्या गोष्टी, लोकांकडून होणारा त्रास हा एक टेम्पररी असतो, पण त्याच्यातून जर तुम्ही बाहेर निघालात तर तुम्ही स्ट्रॉंग आहात. ओके, तुमची एक विल पॉवर आहे. त्या विल पॉवरचा यूज करा, उपयोग करा आणि इनर व्हॉइस तुमचा ऐका. अंतर्मन तुमच्यासाठी काय बोलते हे तुम्हाला एंजल सांगतात आहे, युनिवर्स सांगतात आहे की हे तुम्हाला ऐकायला पाहिजे. ओके, हा तुमच्यासाठी मेसेज होता. आता ज्यांनी सिट्रेनचा निवडलेला आहे, सिट्रेन, त्यांच्यासाठी काय मेसेज आहे बघूया. तुम्ही कोणत्या थॉटमध्ये आत्ता सध्या आहात त्याच्यासाठी चेक करूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, ज्यांनी सिट्रेन निवडलेलं आहे ते आत्ता कोणत्या थॉटमध्ये आहेत सध्या, त्यांच्यासाठी प्लीज मेसेज द्या. ओके, तुम्ही पण थोडंसं डिस्टर्ब आहात आत्ता. बॉटमची एनर्जी 5 ऑफ कप्स तुमच्यासाठी पण थोडाफार तसंच मेसेज आहे जसं क्लिअर कॉर्ड्स ज्यांनी पण निवडले त्यांच्यासाठी मेसेज आहे. ओके, पेंटिकलची एनर्जी आहे. मला असं वाटतं की तुमची जी कामं आहेत ना ती आत्ता सध्या रुकलेली आहेत. ओके, म्हणजे म्हणतो ना की आपल्याकडे एखादी गोष्ट इतक्या जवळ येते आणि नेमकी तिथे थांबते, तर तो थोडासा मला असं वाटतं की थोडा तो प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत झालेला आहे. खूप गोष्टींचा प्रयत्न करताय पण तुम्ही तिथं पोहोचलेला नाही आहात. ओके, कारण की असं झालेलं आहे की म्हणतो ना एक अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला निर्माण होतात ज्याच्यामुळे आपण त्या आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचत नाही, त्या गोष्टींपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाशी किती गोष्टी शेअर करायच्या हे तुमच्यावर डिपेंडेड आहे. ओके, जास्त गोष्टी ज्या मनातल्या आहेत, जास्त गोष्टी त्याच व्यक्ती शेअर करा जो खरंच तुमच्याशी म्हणजे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि तुम्हाला माहीत आहे की हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा आहे, व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखे, त्याच्याशीच तुम्ही गोष्टी शेअर करत जा. ओके, डिवाईननी मला असं वाटतं की तुमची गोष्टी स्टॉप तर झालेल्याच आहेत आत्ता सध्या, पण डिवाईननी काही तुमच्यासाठी अशा गोष्टी घेऊन आलेल्या होत्या पण त्या पण रोखल्या गेलेल्या आहेत. काहीतरी मेजर प्रॉब्लेम तुमच्यासाठी कार्ड पण मी गायडन्समध्ये चेक करते. होप अजून तुमच्या मनामध्ये आहे की गोष्टी सगळ्या ठीक होतील आणि होणार, डेफिनेटली होणार. कारण तुमच्यासोबत युनिवर्स आणि एंजल आहेत. तुम्ही ज्याही इष्टदेवतांना म्हणतात, जी प्रेयर तुम्ही करताय ना ते तुमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. एक बदलाव तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आत्ता ज्या ह्या गोष्टीमध्ये आहात ना, म्हणजे सगळं होतं तरीही तुम्ही कुठं ना कुठं नाराज राहत होता ना, तर त्या गोष्टीतून बाहेर येत आहे. एक आध्यात्मिक गोष्टीकडे जात आहे. मला वाटतं की एक अशा वेगळ्या जर्नीकडे तुम्ही जात आहे जी तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे एंजलला माहीत आहे, युनिवर्सला माहीत आहे आणि त्या गोष्टीकडे तुम्हाला ओढलं जातं आहे, तर ती गोष्ट बेटर आहे तुमच्यासाठी. ओके, तुमच्यासाठी गायडन्स काय चेक करूया. तुम्ही आता मला असं वाटतं की गोष्टी परमेश्वरावर पण सोडून दिल्यात आणि तुम्हाला माहिती आहे की आता ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एक तोच हात आहे जो तुम्हाला व्यवस्थित सुखरूप बाहेर काढू शकतो डेफिनेटली. आणि हे राईट आहे आणि तुमच्यासाठी एकदम बरोबर आहे कारण त्यांची ब्लेसिंग तुमच्यासोबत भरपूर प्रमाणामध्ये आहे. ओके, परत पेंटिकल्स पण रिव्हर्समध्येच आलेलं आहे. फायनान्शियली असं मला वाटतं की खूप गोष्टी लॉक झाल्यात तुमच्या. शॉर्ट टाईम गोष्टी राहिल्यात म्हणजे तात्पुरत्या गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये राहिल्यात पण जास्त वेळ राहणार नाही आहेत. अजून थोडासा टाईम जर गेला तर तुमच्यासाठी चांगल्या आणि बेटर गोष्टी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये नक्की येणार आहेत. ओके, हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. विचार करते की जास्त लॉंगमध्ये व्हायला नको, शॉर्टमध्ये जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते, पण होतो लॉंगमध्ये कारण सगळे तरी पण मी पटापट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
बघा पण तुमच्याशी किती मेसेज रेझोनेट होतात आहे आणि तुम्ही जे ह्याच्यातले ब्रेसलेट निवडलात, मग क्लिअर कॉर्ड्स किंवा सिट्रिन असू दे, त्यापैकी तुम्हाला कोणता सुटव झाला, तो मेसेज तुमच्याशी रेझोनेट झाला का? तुमच्याशी 50% जरी मेसेज रेझोनेट झाला ना, तरी तुमच्याकडे ती एनर्जी झाली असं समजायचं. ओके, तर तुमच्याशी किती रेझोनेट झाला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.